जे हाताने सही केलेली आहे ते शिंदे साहेब थोड्याच वेळात इथे येणार आहे आणि ते त्या 130 कोटी रुपयाबद्दल बोलतील. माझ्यासारख्याने त्याच्यावर बोलणं उचित ठरणार नाही. नगरपंचायत करण्याचं श्रेय सुद्धा अनेक जण घेतात. मी अनेक वेळा सुद्धा म्हणलोय भ्रष्टाचार बघून का नगरपंचायत करण्यामध्ये सगळ्यात पहिली जर सही कोणी केली असेल तर ती माझी, आणि नगरपंचायत झालेल्याची सगळ्यात शेवटची सही असेल तर माननीय श्री एकनाथभाई शिंदे साहेबांची होती. आपण आता बघितलंय विरोधी पक्ष दादा असं झाले सभा दुसऱ्या चिन्हाची असती पण तिथं चर्चा फक्त धनुष्यबाणाची असती. मला काही कळत नाही त्यांनी एवढा धसका का घेतलाय. कोण सांगते धनुष्यबाणाला मत म्हणजे याला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे त्याला मत. काही जण तर चुकून दुसरं चिन्ह म्हणायच्या ऐवजी धनुष्यबाण म्हणतात. ही आपली सर्वसामान्य मनसरकारांची खरं तर ही भीती आहे. आणि मला कळलं नाही दादा, कोरोना जाऊन 7-8 वर्ष झाले पण प्रत्येक व्यासपीठावर फक्त कोरोना कोरोना कोरोना. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते. मला वाटतं विधानसभेला त्यांना गरज नाही वाटली की राज्याच्या उपमुख्यमंत्रीची सभा घ्यावी, पण मंचर नगरपंचायत जिंकण्यासाठी त्यांना गरज वाटली का राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांची सभा त्यांना घ्यायला लागली. आणि त्या सभेत सुद्धा अजितदादांना सांगायची वेळ आली का मी इथं कोविड सेंटर केलं होतं. म्हणजे आपण जर प्रामाणिक काम केलं तर त्याची धडकी किती भरते. मला वाटतं मी 410 अंत्यविधी केलेत. मग कोण सांगतंय का यांनी भ्रष्टाचार केलाय काय केलाय. मला काय कुणालाही उत्तर द्यायचं नाही. मंचरची जनता सुज्ञ आहे. ती काय उत्तर द्यायचंय ते 2 तारखेला आपलं मतरूपी 100% देईल एवढी मला खात्री आहे. खरं तर ही निवडणूक मंचरच्या विजनची आहे. ही निवडणूक एकमेकाच्या टीका करण्यावर नाही. एकमेकाच्या टीका करण्यावरून कुठल्याही मंचरकराचं भलं होणार नाही. मंचरकरांना काय पाहिजे आज खरं तर ही सांगायची गरज वेळ आहे. पण इथं कुणी तो विषय कोणाला सांगत नाही. फक्त एकमेकावर टीका करणे. कोण आम्हाला म्हणन ही राष्ट्रवादीची बी टीम आहे, कोण काय म्हणन, कोणाच्या याला कोणाचं तेल तूप आहे हे काय मला सांगायची गरज नाहीये. हे मंचरकरांना माहिती आहे. आपल्याला मंचर पुढं विजन ठेवायचं. ही निवडणूक फक्त 5 वर्षाची नाहीये. ही निवडणूक येणाऱ्या पुढच्या पिढीची निवडणूक आहे. मी जबाबदारीने सांगतोय कारण हा जो डीपी प्लॅन तयार होणार आहे हा पुढच्या 25-30 वर्षाचा डीपी प्लॅन होणार आहे. म्हणजे 25-30 वर्षात मंचरमध्ये काय काय सुविधा होणार आहेत याचं पूर्ण प्लॅनिंग या 5 वर्षात होणार आहे. आणि त्याच्यावर काय 2-2.5 हजार कोटी रुपये निधी खर्च करणार शासन. याचं संपूर्ण प्लॅनिंग त्याचा निधी या 5 वर्षात येणार आहे. म्हणून ही बॉडी देताना सगळ्या मंचरकरांना माझी कळकळीची विनंती आहे का ठेकेदार याच्यात देऊ नका. ठेकेदार जर तुम्ही निवडून दिले तर पुन्हा तसंच होणार आहे आणि परत मला अशीच आंदोलनं करायची वेळ येणार आहे. त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे. पण मला माहिती आहे मंचरकर यावेळेस पेटलेलं आहे, दाखवत नाही, दहशत जास्त आहे. अनेक मंचरकर लाईव्ह मध्ये ऐकतात. राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते चोरून लपून ऐकत असतील का बाबा हा काय टीका करतोय. पण आपण टीका करण्यासाठी इथं आलेलो नाही. मंचरच्या सगळ्या आता इथं माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खरं तर शिंदे साहेबांनी